आज आपण बनवूया शेवग्याचं भरीत। शेवगा घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या 10-12, लसूण आहे, कांदा आहे, टमाटर आहे, जिरे आहे। आपण आता हे मिक्सर ग्राइंडरमध्ये जार बारीक दळून घेऊ। मीठ आपण आता हे जाड बारीक दळून घेऊ। चुलीवर व्यवस्थित भाजून घेऊ। बघा आपला आता भाजून झालेला आहे व्यवस्थित चुल्यावर। आपण आता त्यांना काढून घेऊ। चुल्यावर कांदा आणि टमाटा भाजून घेऊ। आपला कांदा आणि टमाटर व्यवस्थित झालेले भाजून आपण आता काढून घेऊ। शेवगा थंड झालेला आहे आपला। आता आपण त्याचा गर काढून घेऊ मधला। अशा पद्धतीने आपण पूर्ण शेवग्याचा गर काढून घेऊ। शेवग्याचा गर काढून झालेला आहे। आपण आता चॉपरने त्याला बारीक करून घेऊ। कांदे आणि टमाटे आपण आता खिमा करून घेऊ। तेल, जिरे, कढीपत्ता, ठेचा आपण ठेचा व्यवस्थित परतून घेऊ। आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। थोडी हळद आहे, धना पावडर आहे, किचन किंग आहे। कांदा टमाटर आपण ठेचून घेतलेलं। कांदा टमाटर आपलं परतून झालेलं आहे। आपण आता शेवग्याचा ठेचा घालून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घेऊ। व्यवस्थित परतून झालेलं आहे आपलं। कोथिंबीर घालून घेऊ। आपण असंच आहे ना कमी आचवर याला शिजून घेऊ। आता 5 मिनिटं झालेले आहे। आपण आता झाकण काढून घेऊ। शेवग्याचं भरीत रेडी। आपण आता शेवग्याचं भरीत सर्व करून घेऊ। हे शेवग्याचं भरीत तुम्ही बाजरीची भाकरी किंवा इंद्रायणी राईस सोबत पण खाऊ शकता।